नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी कुरकुरीत आणि झटपट होणारा कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात कसा नाश्ता बनवायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे। टाकून वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात तर चला मी तुम्हाला आता सामग्री दाखवते। तर इथं मी 3 बटाटे उकडून घेतले, ते आपल्याला आता मॅश करून घ्यायचे, बारीक असे हे करून घ्यायचे। त्यासाठी मी मसाले आता तुम्हाला दाखवते। तर इथं मी 3 ब्रेड चांगली पावडर करून घेतली त्याची, आणि 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर, आणि अर्धे चमचा हळद, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा ओवा आणि अर्धा चमचा मिरची पावडर। तर आपण आता बटाट्याचे बारीक करून घेऊ। तर बटाटा आपण आता इथं मस्त बारीक चुरून घेतलाय। जी एक अर्धा असा जर मोठा जरी राहिला असेल तर आपण हा मसाल्याबरोबर परत आपण हे करून घेऊ। तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हे ब्रेडचे तुकडे एक पावडर केली ते टाकते। 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले ते टाकणार आहे। हळद, मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडासा ओवा। तर आपण आता हे सगळं मस्त मिसळून घेऊ, एकजीव करून घेऊ त्याचा। आपण आता हे मस्त चांगलं मिक्स करून घेऊ। चवीनुसार मी ह्याच्यात मीठ सुद्धा टाकते। अगदी क्रिस्पी हा नाश्ता मस्त छान लागतो, झटपट पण आणि चटपटीत पण। झटपट होणारा नाश्ता आहे हा। तर आपण आता हे मस्त मळून घेऊ, एकजीव करून घेऊ त्याचा। इथं आपला आता मस्त गोळा झालेला आहे। तर त्याच्यावर आपण आता थोडंसं तेल टाकून, तेल लावून थोडंसं 10-5 मिनटं त्याला आपण जरा ठेवू। जर तुमच्याकडे असं कॉर्नफ्लॉवर जरी नसलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता। तर आपण आता ह्याला मस्त 10 मिनटं रेस्ट देऊ। तर इथं आपलं आता मस्त पीठ तयार झाले। तर तुम्हाला तर झटपट जर करायचं असेल तर तुम्ही झटपट सुद्धा पटकन मळा करू शकता। तर मी आता ह्याचे 2 गोळे करून घेते। कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेडच्या पावडरमुळे ह्याला जास्तच क्रिस्पीपणा येतो। तर आपण आता बनवायला सुरुवात करू। तर मी इथं आता तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण आता ह्याचे छोटे छोटे मस्त गोळे करून घेऊ। जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही करू शकता। अगदी झटपट होतो हा नाश्ता, आणि पोटभर पण आणि टेस्टी पण। तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। जर एकदा तुम्ही हा नाश्ता करून बघितला तर तुम्ही नेहमीच हा नाश्ता बनवता। तर आपण असे आता सगळे गोळे तयार करून घेऊ मस्त। ते इथं आपले आता सगळे गोळे तयार आहेत। हे बघा, असं फक्त छोटासा असा गोल करायचा आणि मध्ये असं थोडंसं दाबायचं। जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही, का तर जास्त पातळ केलं तर मग ते तुटणार। तर आपण आता इथं तेल गरम झाले, असं हळूहळू एक एक सोडू। गॅस मी मिडियम ठेवते, म्हणजे आतमधून चांगलं क्रिस्पी मस्त कुरकुरीत होईल। लगेच त्याला चमचा लावायचा नाही लगेच, का तर ते तुटणार। थोडंसं 2 मिनटं त्याला एक बाजूने मस्त तळून द्यायचं।
आता अलगद त्याला पलटी करा. बघा कसे मस्त फुगलेत पुरीसारखे. खूप छान हा नाश्ता लागतो आणि झटपट पण होतो. एक बाजू आता आपण मस्त तळून घेऊ. अगदी लालसर आणि कुरकुरीत छोट्या मीडियम गॅसवर आपण करून घेऊ त्याला. तर तुम्ही बघू शकता आता इथं कसे फुगलेत बघा. मस्त बटाटा वडा आपण बनवतो तसे हे बघा किती फुगलेत. तर आपण आता हे काढून घेऊ. बघा किती मस्त क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत झालंय. हे बघा किती फुगलेत मस्त. आपण आता एक प्रकारे आता हे सगळे काढून घेऊ. हे पण आपण आता त्याच प्रकारे आता आपण हे पण बनवून घेऊ. आता हे पण आपण आता मस्त टाकून घेऊ आणि तसेच कमी लो मिडियम गॅसवरच तळून घेऊ. संध्याकाळच्या चहाच्या नाश्त्याला सुद्धा हे खूप छान आहे. मुलं आवडीने खातील. हा नाश्ता तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा टमॅटो सॉस बरोबर कशाही बरोबर खाल्ला तरी चालतो. असाही हा खूप टेस्टी लागतो. आपण आता ह्याला एक बाजू मस्त तळून घेऊ. आपण आता याला मस्त पलटी करून घेऊ. एक बाजू आता आपली मस्त तळून झाली. अगदीच अजिबात असं चिटकत नाही काय नाही. अगदी कुरकुरीत आणि मस्त हा नाश्ता बनतो. पोटभर पण आणि चविष्ट पण. कसे पुरीसारखे मस्त फुगलेत बघा. तुम्ही बघू शकता इथं. आपण आता ही एक बाजू सुद्धा मस्त तळून घेऊ. ते इथं आपला आता नाश्ता तयार आहे. खूप छान सुगंध पण सुटलाय आणि मी तुम्हाला आता मस्त फोडून दाखवते. बघा किती मस्त क्रिस्पी आतमध्ये किती फुगलेत आणि छान कुरकुरीत पण आहे. तर तुम्हाला नाश्ता कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.